आजचा पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला इंग्रजीमध्ये एकही प्रश्न विचारणार नाही, कारण मी आज तुमच्याशी मराठीत बोलणार आहे. जर तुम्ही हा पॉडकास्ट पाहत असाल तर या तीन पैकी एक गोष्ट तुमच्यासोबत नक्की घडलेली असणार. तुम्ही अनेक कोर्सेस केले असतील, तुम्ही ग्रामरचा अभ्यास केला असेल, तुम्ही शब्दपाठांतर केलं असेल, परंतु ज्या वेळेला बोलायची वेळ येते त्यावेळेला तुम्हाला बोलता येत नाही. तुम्हाला इंग्रजी समजतं पण बोलताना कॉन्फिडन्स हरवतो, किंवा तुम्ही मनात विचार करता मला इंग्रजी येणारच नाही. जर यापैकी एक तरी गोष्ट खरी असेल तर आजचा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण इंग्रजी शिकणार नाही तर इंग्रजी बोलता का येत नाही हे आपण आज समजून घेणार आहे. कधीतरी प्रॉब्लेम समजले की आपल्याला त्याचं उत्तर हे मिळणं सोपं होतं. इतकी वर्ष आपण इंग्रजी शिकूनही आपण चांगल्या पद्धतीने इंग्रजी का बोलू शकत नाही, आणि त्याहून महत्वाचं नॅचरल मेथड खरंच काम करते का, यासाठी आज आपल्या सोबत आहेत इंग्लिश स्पीकिंग कोच आणि इंग्लिश एक्सेल अकॅडमीच्या फाउंडर डॉक्टर सुरेखा मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. मी सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की आज मी तुम्हाला कोणताही फॉर्म्युला देणार नाही, कारण लँग्वेज शिकण्यासाठी कोणताही मॅजिक फॉर्म्युला नसतो, पण काही प्रिन्सिपल्स असतात. आपण ज्या दिवशी ते प्रिन्सिपल समजून घेतो त्या दिवसापासून लँग्वेज शिकणं खूप सोपं होतं. आपण आज त्याच प्रिन्सिपल विषयी बोलणार आहोत. मॅडम, नॅचरल मेथड म्हणजे नेमकं काय, आणि ती पारंपरिक इंग्लिश शिकण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी कशी आहे? खूप छान प्रश्न. आणि खरं सांगायचं झालं तर हा प्रश्न जर नीट तुम्हाला समजला तर स्पोकन इंग्लिश बद्दलचे अर्धे गैरसमज इथेच दूर होतील. सर्वप्रथम एक गोष्ट आपण समजून घेऊया. नॅचरल मेथड म्हणजे फक्त एक टीचिंग मेथड नाही, ती लँग्वेज शिकण्यामागचं एक सायन्स आहे. ही पद्धत आपला मेंदू भाषा कशी शिकतो यावरती आधारित आहे. बघा, आपण जेव्हा जन्माला आलो त्यावेळा आपल्याला एकही भाषा येत नव्हती. आपण आज मराठी बोलतो. ती बोलत असताना आपण ती लहान असताना कशी शिकलो? आपण रोज ऐकलं, लोकांना बोलताना पाहिलं, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, चुका केल्या, दुरुस्त्या केल्या, आणि हळूहळू भाषा हा विचारांचा भाग बनली. यालाच नॅचरल प्रोसेस म्हणतात. नॅचरल मेथड म्हणजे हीच जी नैसर्गिक प्रोसेस आहे, जी आपण मराठी शिकत असताना वापरली, तीच इंग्रजी शिकण्यासाठी वापरणं, हे म्हणजेच नॅचरल मेथड आहे. यामध्ये विद्यार्थी पहिल्यापासून भाषेचा वापर करतो, तो भाषा जगतो, तो ऐकतो, समजून घेतो, बोलतो, चुका करतो, फीडबॅक येतो आणि पुन्हा बोलतो. म्हणजेच काय, इथे शिकण्याचं केंद्र ग्रामर नसतं, ते केंद्र म्हणजे कम्युनिकेशन असतं. आता पारंपरिक पद्धत बघूया. बहुतेक लोक इंग्लिश शिकायला सुरुवात कशी करतात? पहिल्या दिवशी पार्ट्स ऑफ स्पीच, त्यानंतर टेन्सेस, त्यानंतर रूल्स, त्यानंतर ट्रान्सलेशन, त्यानंतर व्होकॅब्युलरी लिस्ट, आणि मग वर्कशीट आणि टेस्ट. आणि विद्यार्थी असं म्हणतो की हे सगळं आधी शिकू आणि मग आपण शिकायला सुरुवात करू. पण इथे सर्वात मोठी चूक होते, कारण लँग्वेज ही इन्फॉर्मेशन नाहीये, ती एक स्किल आहे. कोणतंही स्किल हे पुस्तक वाचून विकसित होत नाही, सरावाने विकसित होतं. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्याला सायकल चालवायला शिकायचं आहे. त्यानं 50 पुस्तकं वाचली, 100 व्हिडिओज बघितले, बॅलन्स कसा करायचा हे सगळं समजून घेतलं, पण तो सायकलवर बसलाच नाही तर सायकल चालवता येईल का? हे सगळं थिअरी आहे, हे प्रॅक्टिकली करायला पाहिजे. इंग्लिश बोलणं सुद्धा तसंच आहे. नॅचरल मेथड आणि ट्रॅडिशनल मेथड यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे ट्रॅडिशनल मेथड मध्ये लर्निंग आधी येते आणि स्पीकिंग सगळ्यात शेवटी येते. नॅचरल मेथड मध्ये स्पीकिंग आधी येतं आणि नंतर लर्निंग येतं. विद्यार्थी पहिल्या दिवसापासून बोलायला सुरुवात करतो. परफेक्ट इंग्लिश नाही, तो काही परफेक्ट इंग्लिश बोलतो असायला भाग नाही, पण तो रिअल इंग्लिश मात्र नक्की बोलतो. त्याला प्रत्येक वाक्य परफेक्ट बोलायचं नसतं, पण त्याला आपला विचार व्यक्त करायचा असतो. आणि बऱ्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांचा हाच हेतू असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा विद्यार्थी रोज इंग्लिश वापरायला लागतो त्यावेळेला हळूहळू आपोआपच ग्रामर त्याच्यामध्ये यायला लागतं त्याला. आणि आणखीन एक महत्वाचा फरक मी सांगू इच्छिते, ते म्हणजे
ट्रॅडिशनल मेथड त्याला चुका करू नको असं शिकवते, पण नॅचरल मेथड विद्यार्थ्याला चूक कर पण ती चूक पुन्हा करू नको असं शिकवते. हा खूप मोठा मानसिक बदल आहे, कारण फ्लुएंट बोलणारा प्रत्येक माणूस कधी काळी चुका करत होता. फरक एवढाच आहे की त्यानं चुका केल्या पण बोलणं बंद केलं नाही. आणखीन एक गोष्ट, लोकांना वाटतं की नॅचरल मेथड मध्ये ग्रामर शिकायचंच नाही. असं नाहीये, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ग्रामर महत्वाची आहे, पण ग्रामर ही नॅचरल मेथड मध्ये स्टार्टिंग पॉइंट नसते, ते एक सपोर्टिंग टूल आहे. म्हणजे आधी भाषा वापरायला शिका, मग त्याला ग्रामरने अधिक अचूक करायला शिकायचं असतं. हा क्रम तुम्ही जर बदलला तर शिकण्याचा अनुभव नक्कीच बदलतो. मी विद्यार्थ्यांना नेहमीच एक वाक्य सांगते की ट्रॅडिशनल मेथड तुम्हाला इंग्लिश पद्धत शिकवते, पण नॅचरल मेथड तुम्हाला इंग्लिश मध्ये जगायला शिकवते. आणि माझ्या मते फ्लुएन्सी ही ग्रामर पूर्ण झाल्यावर मिळत नाही, तर फ्लुएन्सी ही रोज भाषा वापरातून हळूहळू हळूहळू तयार होते. म्हणूनच आमच्या इंग्लिश एक्सेल अकॅडमी मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून बोलायला लावतो, कारण आमचा विश्वास ग्रामर वापरण्यापेक्षा किंवा ग्रामर शिकवण्यापेक्षा भाषा वापरण्यावर जास्त भर असतो. भाषा वापरण्याची सवय लावण्यावर असतो. सर, तुम्हाला मी नॅचरल मेथड म्हणजे नेमकं काय आणि ती पारंपरिक पद्धतीपेक्षा कशी वेगळी आहे हे तुम्हाला सगळं मी आता सांगितलं. मॅडम, आता आपण नॅचरल मेथड बद्दल समजून घेतलं, परंतु एक प्रश्न अनेक व्ह्युअरच्या मनामध्ये असेल की ही नॅचरल मेथड काही लोकांसाठीच उपयोगी असते की प्रत्येकासाठी काम करते? माझं उत्तर अगदी स्पष्ट आहे. हो, नॅचरल मेथड ही प्रत्येकासाठी काम करते. याचं कारण खूप साधं आहे. कारण नॅचरल मेथड ही एखाद्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नाहीये. त्याच्याकडे किती बुद्धिमत्ता आहे, किती बुद्धिमत्ता नाहीये ह्याच्यावरती ती अवलंबून नाहीये. ती मानवी मेंदू भाषा कशी शिकतो यावरती ती आधारित आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, जगात अशी कोणती व्यक्ती आहे का की ज्यानं त्याची मातृभाषा नॅचरली शिकलेली नाहीये? मग ती व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब, किंवा शहरात वाढलेली असो किंवा खेडेगावामध्ये वाढलेली असो, शाळेत इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेली असो किंवा मराठी माध्यमामध्ये शिकलेली असो, प्रत्येक जण स्वतःची पहिली भाषा ही नॅचरल प्रोसेस मधून शिकतो. म्हणून नॅचरल मेथड ही निवडक लोकांसाठी तयार केलेली पद्धत नाहीये, ती प्रत्येक माणसाच्या नैसर्गिक शिकण्याच्या क्षमतेवरती विश्वास ठेवते. कारण नॅचरल मेथड ही काही कल्पना नाहीये, ही किंवा कन्सेप्ट नाहीये, तर ही एक प्रक्रिया आहे. त्यात नियमित लिसनिंग आहे, रेग्युलर स्पीकिंग आहे, रिअल लाईफ कम्युनिकेशन आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिअल लाईफ कम्युनिकेशन आहे, आणि याच्यामध्ये फीडबॅक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युटी आहे, सातत्य आहे. पण जर या प्रक्रियेचा एखादा भाग आपण जर केला नाही तर आपण नॅचरल मेथड वापरलीच नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे नॅचरल मेथड म्हणजे प्रत्येक व्यक्ती एकाच पद्धतीने शिकेल असं नाहीये. मेथड एकच आहे, असं नाही की प्रत्येकाला वेगवेगळ्या मेथडने शिकवलं जातं असं नाही. प्रत्येकाला मेथड एकच आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेली प्रॅक्टिस वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्यावर कॉन्फिडन्स वरती काम जास्त करावं लागतं, एखाद्या विद्यार्थ्याच्या वोकॅब्युलरी वरती जास्त काम करावं लागतं, एखाद्या विद्यार्थ्याच्या स्पीकिंग हॅबिट तयार करावी लागते. म्हणून मेथड बदलत नाही, मेथडची अंमलबजावणी मात्र विद्यार्थ्यानुसार बदलते. यालाच पर्सनल लर्निंग म्हणतात. माझ्या ऑनलाईन पर्सनल ट्रेनिंग मध्ये मी हेच करते. मी प्रत्येक विद्यार्थ्याला एकसारखा सराव देत नाही. त्याची कॅपॅबिलिटी काय आहे, त्याची अडचण काय आहे, त्याला काय प्रॉब्लेम्स येतात, त्यानुसार आपण त्याला सराव देतो, प्रॅक्टिस देतो. कारण दोन विद्यार्थ्यांच्या अडचणी सारख्या नसतात, पण एक गोष्ट मात्र समान असते, ते म्हणजे नॅचरल मेथडचं मूलभूत तत्व. भाषा ही वापरूनच शिकायची, या तत्वामध्ये मात्र कोणताही बदल होत नाही. म्हणून जर मला कोणी विचारलं की नॅचरल मेथड ही प्रत्येकासाठी काम करते का, तर माझं उत्तर हो असंच असेल. कारण नॅचरल मेथड ही कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा विशिष्ट वर्गाच्या व्यक्तीसाठी तयार केलेली नाहीये. खरा प्रश्न असा आहे की नॅचरल मेथड ज्या पद्धतीने मला वापरायची आहे ती मेथड त्या पद्धतीने वापरण्यासाठी मी तयार आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण जेव्हा मेथड योग्य आणि सातत्यपूर्ण वापरली जाते तेव्हा ती फक्त काही लोकांसाठी नाही, तर ती भाषा शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येक लोकांसाठी
प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभावी ठरू शकते. एकूणच काय तर ही नॅचरल मेथड प्रत्येक व्यक्तीसाठी काम करते. ती एका विशिष्ट लोकांसाठी बनवलेली नाहीये. ती मेंदू ज्या पद्धतीने भाषा शिकतो त्या सायन्स वरती ती आधारित आहे. नॅचरल मेथड ही एका विशिष्ट वर्गासाठी नाही तर ही सर्वांसाठी आहे, परंतु ती कशी वापरतो, त्या पद्धतीचा योग्य वापर कसा करतो हे मात्र प्रत्येकावर अवलंबून आहे. मला वाटतं हे मॅडमनी योग्य पद्धतीनं आपल्याला समजून सांगितलेलं आहे किंवा स्पष्ट केलेला आहे. मॅडम, हा प्रश्न कदाचित लाखो विद्यार्थ्यांचा आहे. विद्यार्थी अनेक वर्षे इंग्रजी शिकतात, ग्रामरचा अभ्यास करतात, शब्दही पाठांतर करतात, परंतु ज्या वेळेला बोलायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांना बोलता येत नाही, तेव्हा मात्र त्यांना शब्द सुचत नाही. याकडे नॅचरल मेथड कोणत्या पद्धतीने पाहते किंवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहते? सर, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. कदाचित हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असू शकतो. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे इंग्लिश शिकतात, परीक्षा पास होतात, ग्रामर पण शिकतात, पण जेव्हा प्रत्यक्ष बोलायची वेळ येते तेव्हा मात्र शब्द सुचत नाहीत किंवा भीती वाटते. माझ्या मते इंग्लिश ही समस्या नाहीये, ती इंग्लिश शिकण्याच्या पद्धतीची समस्या आपल्याकडे आहे. आणि हे समजून घेण्यासाठी मी एक छोटस उदाहरण देते. समजा एखाद्या व्यक्तीला गाडी चालवायला शिकायचं, त्याने ड्रायव्हिंग वरची पुस्तकं वाचली, ट्रॅफिकचे रूल सगळे पाठ केले, त्याने युट्यूब वरती शेकडो व्हिडिओज पाहिले, पण स्टिअरिंग कधी हातातच घेतली नाही तर त्याला गाडी चालवता येईल का? हा साधा सोपा प्रश्न तर सरळ आहे, नाही येणार. का तर ड्रायव्हिंग शिकणं हे काही इन्फॉर्मेशन नाहीये, ही काही थिअरी नाहीये, हे प्रॅक्टिस आहे, हे स्किल आहे. इंग्लिश बोलणं सुद्धा सेम तसंच आहे. आपण इंग्लिशला अनेक वर्ष विषय म्हणून शिकलो, सब्जेक्ट म्हणून शिकलो, पण कम्युनिकेशन स्किल म्हणून नाही शिकलो. नॅचरल मेथड इथेच वेगळा विचार करते. ती विद्यार्थ्याला असा प्रश्न विचारते की तू इंग्लिश शिकतोयस की तू इंग्लिश वापरतोयस? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण अनेक विद्यार्थी रोज इंग्लिश बद्दल शिकतात, पण दिवसभरामध्ये 5 मिनिटं सुद्धा ते इंग्लिश वापरत नाहीत. आणि हे सत्य आहे. नॅचरल मेथड असे मानते की भाषा ही वाचून विकसित होत नाही, भाषा ही वापरून विकसित होते. म्हणूनच आम्ही या मेथड मध्ये विद्यार्थ्याला भाषा वापरायला लावतो. तो ऐकतो, बोलतो, चुका करतो, त्याला फीडबॅक मिळतो आणि पुन्हा बोलतो, आणि हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडते. आणि हळूहळू इंग्लिश हे पुस्तकातून बाहेर येऊन त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचा एक भाग बनते. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला परफेक्ट इंग्लिश बोलायची सवय असते किंवा अपेक्षा तशीच असते. म्हणून प्रत्येक विद्यार्थी त्या पद्धतीने जेव्हा बोलायला जातो त्यावेळेला तो आधी विचार करतो, माझं ग्रामर बरोबर आहे का, माझे टेन्सेस बरोबर आहे का, माझी चूक झाली तर. आता एवढा सगळा विचार करताना कॉन्व्हर्सेशन ऑलरेडी पुढे गेलेलं असतं. समोरचा माणूस एवढा वेळ तर नाही थांबणार ना उत्तरासाठी. तर अशा परिस्थितीमध्ये नॅचरल मेथड सगळ्यात पहिल्यांदा हा दबाव कमी करते. ती म्हणते सुरुवातीला परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका, एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न करा. जे काही डोक्यामध्ये आहे ते डायरेक्टली बाहेर येऊ दे. कारण संवादाचा उद्देश काय असतो, आपण जेव्हा कॉन्व्हर्सेशन करतो त्याचा उद्देश काय असतो की समोरच्याला आपला मेसेज, आपल्याला जे काही सांगायचं आहे ते समजलं पाहिजे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की इंग्लिश शिकताना तुमचा जो टीचर आहे तो ग्रामर किंवा टेन्स नाही, तर तुमची डेली प्रॅक्टिस हाच तुमचा टीचर आहे. कारण फ्लुएन्सी ही एका दिवसात तयार होत नाही, त्याला दररोजची प्रॅक्टिस लागते. म्हणूनच नॅचरल मेथड या समस्येकडे या नजरेने पाहते. विद्यार्थी इंग्लिश शिकत नाही म्हणून तो बोलू शकत नाही असं नाहीये, तर विद्यार्थी इंग्लिश वापरत नाही म्हणून तो बोलू शकत नाही. आणि हाच खरा दृष्टिकोन आहे. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी इंग्रजी शिकण्याचं केंद्र हे टेन्सेस, रूल्स याच्याकडून तुमचं रिअल कॉन्व्हर्सेशन कडे जेव्हा हे वळेल, त्याच वेळी तुमचा फ्लुएन्सीचा खरा प्रवास सुरू होणार आहे. मॅडम, या उत्तरातून एक गोष्ट स्पष्ट झाली की समस्या ही इंग्रजीमध्ये नाही, तर आपण इंग्रजी कसं शिकतो यामध्ये आहे. म्हणूनच नॅचरल मेथड इंग्रजी शिकवण्यापेक्षा भाषा कशी वापरायची हे शिकवते आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढवते आणि तुम्हाला इंग्रजी चांगल्या पद्धतीने कसं बोलता येईल हे पाहते. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे, जर एखाद्याला नॅचरल मेथडने इंग्रजी शिकायचं असेल तर त्याने
कशी सुरुवात करावी? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण मला असं वाटतं विद्यार्थी इंग्लिश शिकण्याची पहिली चूक ग्रामर मध्ये करत नाही, ती तो सुरुवात कुठून करायची यामध्ये सगळ्यात मोठी चूक करतो. नॅचरल मेथड मध्ये आम्ही विद्यार्थ्याला पहिल्या दिवशी ग्रामर बुक अजिबात देत नाही, कुठलाही रायटिंगचा होमवर्क देत नाही, आम्ही त्याला एकही शब्द लिहायला लावत नाही, कारण तो आमच्याकडे फक्त आणि फक्त स्पीकिंग साठी आलेला असतो. रिडिंग साठी पॅराग्राफ देत नाही, कारण आमचा एक साधा प्रश्न असतो की लहान मूल बोलायला शिकतं त्यावेळेला ते काय रायटिंग करतं का, तेव्हा ते रिडिंग करतं का? नाही ना. मग ग्रामर शिकतं का? नाही. रिडिंग करतं का? नाही. मग ते बोलायला कसं शिकतं? ते फक्त दोन गोष्टी करतं, एक म्हणजे ऐकतं आणि दुसरं म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करतं. आणि हाच नॅचरल मेथडचा पाया आहे. आमच्या नॅचरल मेथड मध्ये विद्यार्थी पहिल्या दिवसापासून इंग्लिश ऐकायला सुरुवात करतो, आणि तो कानाने ऐकत नाही बरं का, ते मेंदूमध्ये साठवतो, ते ग्रहण करतो, ते समजून घेतो, तो इंग्लिशचा आवाज ऐकतो, सेंटेन्स पॅटर्न ऐकतो, वर्ड्स कसे जोडले जातात हे ऐकतो, आणि एक्सप्रेस कसं करायचं हे ऐकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळूहळू त्याचा मेंदू इंग्लिशला ओळखू लागतो. हे अगदी एका गाण्यासारखं आहे. साधं सोपं उदाहरण घेऊया आपण. एखादं गाणं तुम्ही 10 वेळा 15 वेळा ऐकलं की आपोआप तुम्ही गुणगुणायला, बरोबर आहे ना? ते कसं होतं? तुम्ही पाठ करता का? नाही ना पाठ करत. हे वारंवार ऐकल्यामुळे होतं. भाषेच्या बाबतीत ही तसंच आहे. आणि हे ऐकून झालं की दुसरी गोष्ट लगेच करतो, स्पीकिंग लगेच करतो. पण आमच्याकडे एक नियम आहे की इथे परफेक्ट इंग्लिश बोलायची नाही, पण बोलायचा प्रयत्न रोजच्या रोज करायचा आहे. नॅचरल इंग्लिश बोलायची आहे. आम्ही विद्यार्थ्याला पहिल्या दिवसापासून बोलायला लावतो, त्याला धाडस देतो की कितीही चुका होऊ देत, ती तू बोलायचा प्रयत्न कर. कारण आमचा विश्वास असा आहे की लँग्वेज शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लँग्वेज वापरणं, हा आणि हाच आहे. तुम्ही पोहायला शिकायचं असेल तर तुम्ही काय करणार? तुम्हाला पोहण्यासाठी पाण्यात उतरावं लागेल ना. त्यासाठी तुम्हाला थिअरी वाचून उपयोगाचं नाही, तुम्हाला प्रॅक्टिकली करावं लागेल. इंग्लिशचं सुद्धा तसंच आहे. बोलल्याशिवाय बोलताच येत नाही. आमच्या मेथडमध्ये अजून एक गोष्ट वेगळी आहे. आम्ही विद्यार्थ्याला नोटबुक भरायला सांगत नाही, पेजेस लिहायला सांगत नाही, कारण फ्लुएंट स्पीकर होण्यासाठी हातापेक्षा जीभ आणि मेंदूचं ट्रेनिंग जास्त महत्वाचं आहे. इंग्लिश बोलताना पेन उपयोगी पडत नाही हो. थॉट प्रोसेस तुमची जी काय आहे ती उपयोगी पडते, आणि याच थॉट प्रोसेस मध्ये आम्ही इंग्लिश मध्ये विचार करायला लावतो, ट्रान्सलेशन हटवतो. आम्ही विद्यार्थ्याच्या रायटिंग वर नाही तर थिंकिंग आणि स्पीकिंग वरती काम करतो. मग येतो सगळ्यात महत्वाचा भाग, फीडबॅक. विद्यार्थी बोलतो, आम्ही ऐकतो, त्याच्या चुका लगेच दुरुस्त करतो, त्याला पुन्हा बोलायला लावतो, पुन्हा पुन्हा हीच प्रक्रिया चालू होते. विद्यार्थी नियम पाठ करत नाही, विद्यार्थी योग्य इंग्लिश नॅचरली आत्मसात करतो. म्हणून जर तुम्ही मला विचाराल की नॅचरल मेथड मध्ये सुरुवात कशापासून करायची, तर माझं उत्तर फक्त 2 शब्दामध्ये असेल. एक म्हणजे लिसन आणि दुसरं म्हणजे स्पीक. पुन्हा लिसन, पुन्हा स्पीक, पुन्हा लिसन, पुन्हा स्पीक, आणि हे चक्र सातत्यानं चालू ठेवायचं. कारण फ्लुएन्सी ही पेनने येत नाही तर ती प्रॅक्टिसने येत, ग्रामरने येत नाही तर ती डेली कॉन्व्हर्सेशननी तयार होते. म्हणून आमच्या नॅचरल मेथड मध्ये 0 रायटिंग, मॅक्सिमम स्पीकिंग, रिअल फीडबॅक आणि रिअल कम्युनिकेशन यावरती जास्त भर दिला जातो. आम्ही रायटिंगच्या विरोधामध्ये नाहीये. इंग्लिश स्पीकिंगच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मेंदू, कान, जीभ यांना ट्रेन करतो, हाताला ट्रेन करत नाही. कारण कॉन्व्हर्सेशन करताना हाताची काहीही गरज नाही आहे, कारण इंग्लिश बोलताना विचार आणि आवाज हे दोन्ही काम करतात. त्यामुळे आम्ही त्याला ट्रेन करण्यावरती जास्त भर देतो. मॅडम, आज बऱ्याच जणांना मोठा धक्का बसला असेल, कारण आजपर्यंत आपण रायटिंग आणि नोट्स यालाच आपण लर्निंग समजत आलो. आज तुम्ही आम्हा सर्वांना वेगळा दृष्टिकोन दिला आहे. इंग्रजी लिहून शिकायची नसते तर ती जगून शिकायची असते. मॅडम, आम्हा सर्वांच्या मनामध्ये असणारा दुसरा प्रश्न आहे, नॅचरल मेथड वापरताना विद्यार्थी सामान्य चुका काय करतात आणि त्या टाळण्यासाठी काय प्रयत्न करावेत असं तुम्हाला वाटतं? खूप छान प्रश्न आहे. कारण अनेकदा लोक म्हणतात मी नॅचरल मेथड वापरतो, पण 2 मिनिटं बोलल्यावर लक्षात येतं की ते नॅचरल मेथड वापरत नाही, फक्त नॅचरल मेथड विषयी बोलतात. इथूनच पहिली चूक सुरू होते. पहिली चूक म्हणजे ऐकणं पण न बोलणं. नुसतं ऐकून उपयोगाचं नाही, ते बोलता यायला पाहिजे ना, ते बोललं पाहिजे आपण. आजकाल लोक तासन तास इंग्लिश व्हिडिओज पाहतात, पॉडकास्ट ऐकतात, मोटिवेशनल व्हिडिओज पाहतात, आणि त्यांना असं वाटतं की मी इंग्लिश शिकतोय, मी तर एवढं सगळं करतोय, म्हणजे मी इंग्लिश शिकायला लागलेलो आहे.
पण त्यांना मी एक प्रश्न विचारते की आज तुम्ही किती मिनिटं इंग्रजीमध्ये बोललात हे मला सांगा. जर तुम्ही असं म्हणत असाल की मी 2 मिनिटं सुद्धा इंग्रजी बोललो नाही, तर समस्या तुमच्या मेथड मध्ये नाहीये, समस्या तुमच्या प्रॅक्टिस मध्ये. नॅचरल मेथड मध्ये लिस्निंग खूप महत्वाचं आहे, पण इथे लिस्निंग हे एक प्रिपरेशन आहे. स्पीकिंग हा ऍक्च्युअल सराव आहे. ऍक्च्युअल प्रॅक्टिस ही स्पीकिंगनेच होते. दुसरी चूक म्हणजे चुका होऊ नयेत म्हणून गप्प बसणं. अनेक विद्यार्थी असे म्हणतात की मॅडम मला अजून कॉन्फिडन्स नाहीये. पण मी म्हणते कॉन्फिडन्स तुम्हाला बोलल्यानंतर येणार, तो आधीच कसा येईल? जर चूक होईल म्हणून तुम्ही बोललाच नाही तर सुधारणा कशी होणार? आम्ही त्यांना हेच करतो की चूक होऊ दे पण तू बोल. अशा पद्धतीने आम्ही त्याला एक कम्फर्टेबल वातावरण आधी तयार करतो. खरं सांगू का, नॅचरल मेथड मध्ये चूक म्हणजे अपयश नाही. ट्रॅडिशनल मेथड मध्ये आपण चूक म्हणजे खूप मोठं काहीतरी गुन्हा केल्यासारखं वाटतो, पण नॅचरल मेथड मध्ये आम्ही चूक करणं म्हणजे अपयश मानत नाही. चूक करणं म्हणजे सुधारणा करणं असं मानतो. तिसरी चूक सगळ्यात महत्वाची म्हणजे सातत्य नसणं. 2 दिवस खूप प्रॅक्टिस केली, 4 दिवस गॅप घेतला, काहीच केलं नाही. परत 4 दिवस छान प्रॅक्टिस केली, पुन्हा गॅप घेत. अशा पद्धतीने कोणतीही भाषा शिकता येत नाही. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की तुम्ही रोज 20 मिनिटं द्या, पण ती रोज देणं खूप गरजेचं आहे, कारण भाषा ही डेली कॉन्टॅक्ट मागते. चौथी सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. ती व्यक्ती किती फ्लुएंट बोलते, त्या व्यक्तीला खूप चांगलं जमतं, मला जमत नाही, अशी तुलना करू नका. आज सोशल मीडियावरती कोणीतरी 2 महिन्यात फ्लुएंट झाल्याचा व्हिडिओ पाहतो आपण आणि लगेच म्हणतो माझं का होत नाही, त्याचं होतं माझं का होत नाही, त्याच्याशी कंपॅरिझन करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचा प्रवास याच्यामध्ये वेगळा असतो. तुमचा प्रवास वेगळा आहे. नॅचरल मेथड मध्ये दुसऱ्याशी स्पर्धा नसते. नॅचरल मेथड मध्ये आमचा प्रत्येक विद्यार्थी स्वतःशीच स्पर्धा करतो. कालच्या पेक्षा मी आज कसं बेटर होता येईल याची स्पर्धा तो करतो. आणि ही स्पर्धा जर तुम्ही अशी करत असाल तर तुम्ही मात्र योग्य मार्गावरती आहात. 5वी आणि सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे मेथड बदलत राहणं. हे खूप आता दिसतं की आज एका नॅचरल मेथडनी शिकलो, उद्या काहीतरी दुसरंच ऍप डाउनलोड केलेलं असतं, उद्या काहीतरी तिसरंच कोणीतरी युट्यूबला फॉलो केलेलं असतं, कोर्स जॉईन केलेला असतो. असं सतत तुम्ही जर मेथड बदलत राहिला तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग अचीव्ह करता येणार नाही. मेथड तर तुम्ही बदलत राहताच, पण प्रॅक्टिसला पण वेळ देत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, वारंवार मेथड बदलणारा विद्यार्थी फ्लुएंट होऊ शकत नाही. मेथडला वेळ देणारा विद्यार्थी हा फ्लुएंट होतो. जर मला एका वाक्यात सांगायचं झाले तर नॅचरल मेथड मध्ये सर्वात मोठी चूक ग्रामर शिकणं नाही. नॅचरल मेथड मध्ये पुरेसा वेळ न देणं आणि सातत्य न टिकवणं या दोन्ही मोठ्या चुका आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ही जी मेथड आहे ती काही एका दिवसामध्ये चमत्कार घडवून आणत नाही. त्याच्यामध्ये रोज प्रॅक्टिस करावं लागते, रोज छोटा छोटा बदल तुमच्यामध्ये निर्माण होतो आणि याच छोट्या छोट्या बदलामधून तुमची फ्लुएन्सी निर्माण होते. मॅडम, आज एक सर्वात मोठा गैरसमज दूर झाला. नॅचरल मेथड कठीण नाही, ते प्रामाणिकपणे वापरणे आणि तिचा योग्य प्रकारे वापर करणे यावर आधारित आहे. म्हणूनच हे मेथड मध्ये नसतं, तर ते सातत्य आणि त्याचा वापर आपण कसा करतो या गोष्टीवर असतं. मॅडम, आज युट्यूब वरती अनेक व्हिडिओ आहेत, अनेक कोर्सेस देखील आहेत, AI ऍप्स देखील उपलब्ध आहेत. मग विद्यार्थी तुमचं पर्सनल ऑनलाईन ट्रेनिंग का निवडेल? या ट्रेनिंग मध्ये वेगळं पण काय आहे? तुमची नॅचरल मेथड कशी वापरली जाते आणि रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ पेक्षा वेगळी कशी आहे? सर, हा प्रश्न आजच्या काळात खूप महत्वाचा आहे, कारण आज माहितीची कमतरता नाहीये, मार्गदर्शनाची कमतरता आहे. युट्यूब वरती हजारो व्हिडिओ मिळतील, ग्रामर सुद्धा मिळेल, वोकॅब्युलरी मिळेल, स्पीकिंग टिप्स मिळतील. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की हे जे व्हिडिओज आहेत किंवा हे जे युट्यूबवरचे तुम्ही व्हिडिओ बघताय ते तुम्ही बोललेले व्हिडिओज ऐकू शकता का? किंवा तुम्ही इंग्लिशची प्रॅक्टिस करता ते ऐकू शकता का? तुमच्या ज्या काही चुका होतात ते ओळखू शकतं का? तुम्ही जिथे अडता तिथे लगेच तुम्हाला थांबवून फीडबॅक देतं का? आणि ते वाक्य पुन्हा बोलायला लावतं का? नाही ना. मग इथेच पर्सनल ट्रेनिंगची सुरुवात होते. आमच्या ट्रेनिंग मध्ये विद्यार्थी फक्त शिकत नाही तर तो सतत बोलतो. पहिल्या दिवसापासून तो रिअल कॉन्व्हर्सेशन मध्ये सहभागी होतो. तो विचार करतो, उत्तर देतो, अडखळतो, चुका करतो, पण त्या क्षणी त्याला फीडबॅक पण मिळतो. आणि ही गोष्ट मात्र रेकॉर्डेड व्हिडिओ कधीच करू शकत नाही. नॅचरल मेथडचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लँग्वेज वापरताना शिकणं. म्हणून आमच्या सेशन मध्ये लेक्चर
कमी असते आणि कॉन्व्हर्सेशन जास्त असतं. सुरुवातीला जो विद्यार्थी 5 मिनिटं सुद्धा बोलू शकत नाही, तो विद्यार्थी कोर्सच्या शेवटी सलग 40-45 मिनिटं एक सलग बोलतो. त्यामध्ये मी मात्र कमी बोलते. माझा फक्त फीडबॅक देण्यापुरताच रोल असतो. विद्यार्थी जास्त बोलतो कारण तुम्हाला फ्लुएन्सी माझ्या बोलण्यामुळे येणार नाहीये. तुम्हाला फ्लुएन्सी ही तुमच्याच बोलण्यामुळे येणार आहे. आणि हे बोलणं वाढत वाढत कसं जाईल तसं तुम्ही फ्लुएन्सीकडे जाणार आहात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची अडचण वेगळी असते. कुणाला शब्द सुचत नाही, कुणाला भीती वाटते, कुणी ट्रान्सलेशन मध्ये अडकतो, कुणी सेंटेन्स सुरू करायलाच घाबरतो. जर सगळ्यांना एकच व्हिडिओ दिला तर सगळ्यांना एकच उपाय मिळेल, पण सगळ्यांची समस्या सारखी नसते ना. म्हणून पर्सनल ट्रेनिंग मध्ये मेथड मात्र एकच असते, पण विद्यार्थ्याची जी काही समस्या आहे त्याच्यावरती योग्य पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करतो आणि त्याचा वीक पॉइंट जो काय आहे तो ओळखून त्या पद्धतीने आपण त्याला ट्रेन करतो, त्याची प्रॅक्टिस घेतो, त्याच्यामध्ये त्याला काउन्सिलिंग करतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याला डेव्हलप करतो. आणि याचमुळे पर्सनल ट्रेनिंग मध्ये लवकर तुम्हाला बदल दिसतो. कारण विद्यार्थी एकटा शिकत नाहीये, त्याला सतत योग्य दिशा मिळते, रोज त्याला गायडन्स मिळतो. तो चुकीच्या सवयी तयारच करत नाही, कारण त्याच दिवशी त्या सुधारल्या जातात. मी नेहमी एक वाक्य सांगते, रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला माहिती देऊ शकतं, पण पर्सनल ट्रेनिंग मात्र तुमच्यामध्ये प्रचंड मोठे परिवर्तन घडवू शकतं. आणि असं परिवर्तन माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये घडलेलं आहे. कारण व्हिडिओज हे तुम्हाला शिकवतात आणि टीचर हा तुम्हाला घडवतो. आमच्यासाठी नॅचरल मेथड म्हणजे फक्त लिसनिंग आणि स्पीकिंग नाहीये, तर त्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे, त्याच्यामध्ये इंटरॅक्शन आहे, त्याच्यामध्ये इन्स्टंट करेक्शन आहे, त्याच्यामध्ये कंटिन्युअस फीडबॅक आहे, त्याच्यामध्ये तुमच्या वीक पॉइंट वरती गायडन्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकाउंटेबिलिटी आहे. विद्यार्थी रोज बोलतो, रोज सुधारणा करतो आणि हळूहळू इंग्लिश त्याचा सब्जेक्ट न बनता त्याच्या आयुष्याचा भाग बनतो आणि त्याला ते सोपं वाटायला लागतं. कोर्सच्या शेवटी मात्र ते एन्जॉय करायला लागतो आणि मला वाटतं एन्जॉयमेंट म्हणजे हा शेवटचा टप्पा आहे. मॅडम, तुम्ही आम्हाला तुमच्या पर्सनल ट्रेनिंग बद्दल सांगितलं. ते काही लोकांना असं वाटत असेल की आपल्या अकॅडमी मध्ये येऊन आपण हे पर्सनल ट्रेनिंग घेऊन आपण चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलावं, तर त्यासाठी आपण आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करावं लागेल? जर तुम्हाला माझ्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तुम्हाला माझ्याकडून इंग्लिश स्पीकिंग शिकायचं असेल, तुम्हाला या नॅचरल मेथडचा खरा अनुभव घ्यायचा असेल किंवा खरंच ही मेथड वर्क करते का याचं प्रॅक्टिकल बघायचं असेल, तर तुम्ही माझ्या अकॅडमीच्या 7020054727 या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि पर्सनल ट्रेनिंग घेऊ शकता. आणि या पर्सनल ट्रेनिंग मध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होतंय ते ट्रान्सफॉर्मेशन स्वतः अनुभवू शकता. पर्सनल ट्रेनिंग घेतलेले माझे विद्यार्थी 1 ते 1.5 महिन्यामध्ये क्लासच्या बाहेर सुद्धा इंग्लिश बोलतात आणि तितक्याच कॉन्फिडेंटली बोलतात. जितक्या कॉन्फिडेंटली ते क्लासमध्ये बोलतात तितक्याच कम्फर्टेबली बोलतात, तितक्याच कॉन्फिडेंटली ते बोलतात. आणि हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचा जो काही मुख्य अडथळा होता, जो म्हणजे इंग्लिश स्पीकिंग, त्यांच्या करिअरचा महत्वाचा भाग तो इंग्लिश स्पीकिंग मुळे थांबलेला होता, तो पर्सनल ट्रेनिंग मुळे काय झाला की तो सगळ्यात मोठा त्यांच्या करिअर मधला अडथळा दूर झाला. काही लोकांना जॉब स्विच करता आला, काही लोकांना इंग्लिश सगळ्या ठिकाणी वापरता आलं, काही लोकांना प्रमोशन मिळालं, काही लोकांना स्वतःचा एक बिझनेस चांगल्या पद्धतीने एका वेगळ्या उंचीवरती नेता आला. असे खूप सगळे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते. आज आमच्या अकॅडमीमध्ये महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा विद्यार्थी पर्सनल ट्रेनिंग घेत आहेत आणि आपली स्वप्न पूर्ण करत आहेत. तुम्हालाही जर अशाच पद्धतीने पर्सनल ट्रेनिंग घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपले नाव नोंदणी करा. मॅडम, तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना पर्सनल ट्रेनिंग ऑनलाईन दिलेलं आहे, तर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे किंवा व्ह्युअरच्या मनामध्ये असणारा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी नॅचरल मेथडने पर्सनल ट्रेनिंग घेतलं, अशा विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही कोणता बदल अनुभवला? त्यांच्या फक्त इंग्लिश बोलण्यामध्ये बदल झाला की त्यांच्या आत्मविश्वासामध्ये बदल झाला, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला? तुम्ही यामध्ये कोणता बदल अनुभवला?
खरं सांगायचं झालं तर लोकांना वाटतं की आम्ही इंग्लिश शिकवतो, पण माझ्या अनुभवातून सांगायचं झालं तर नॅचरल मेथडचा सगळ्यात मोठा परिणाम हा फक्त इंग्लिशवर होत नाही, तर तो विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासावर होतो. हे मी नुसतं सांगत नाहीये, तर हे मी रोजच्या रोज अनुभवते. खूप सारे ट्रान्सफॉर्मेशन मी बघितले. एखादा विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे पर्सनल ऑनलाईन ट्रेनिंग साठी येतो, तेव्हा त्याला पहिल्या दिवशी एक साधा प्रश्न त्याला मी विचारते की तुम्हाला इंग्लिशमध्ये एक सलग बोलायला सांगितलं जाईल तर तुम्ही किती वाक्य बोलू शकता. काही विद्यार्थी म्हणतात 2 वाक्य, काही विद्यार्थी 3 म्हणतात, काही 4 म्हणतात, काही 5 म्हणतात. ऑन अँड ॲव्हरेज 4 ते 5 वाक्य मला ते सांगतात. काही जण म्हणतात आमच्या 1 मिनिट सुद्धा एक सलग बोलता येत नाही. पण हे त्यांचं इंग्लिश कमी असल्यामुळे नसतं बरं का, तर त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी असतो. आणि आम्ही जेव्हा नॅचरल मेथडची सुरुवात करतो ना, त्याच्यामध्ये रायटिंग असतं, ना नोट्स असतात, ना ग्रामरचे रूल्स असतात. आम्ही फक्त त्यांना बोलण्यासाठी मार्गदर्शन करतो. ज्या नॅचरल मेथडनी जेव्हा त्यांना मी बोलायला सांगते पहिल्या दिवशी, तेव्हा त्यांची वाक्य मी जेव्हा काउंट करते ती ऑन अँड ॲव्हरेज 50 ते 60 या ॲव्हरेज मध्ये ती गेलेली असतात. म्हणजे जी व्यक्ती मला सांगते की 4-5 वाक्य मी बोलू शकते, ती व्यक्ती पहिल्या दिवशी 50 ते 60 वाक्य बोलते. सगळ्यात मोठं हे ट्रान्सफॉर्मेशन आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन घडतं त्यावेळेला मी त्याला सांगते की बघितलंस, तुझ्यामध्ये जी समस्या होती ती इंग्लिशची नव्हती, ती समस्या मेथडची होती. आणि हा क्षण विद्यार्थ्याच्या आयुष्यातला खूप मोठा बदल असतो. त्यांना इतका आनंद झालेला असतो, कारण मी आज इंग्रजी बोलू शकले आणि मला बोलता येत नव्हतं तर मी 50-60 वाक्य बोलली. हा इतका आनंद असतो. सेशनच्या वेळेला ते एक्सप्रेस करतातच, पण सेशन झाल्यानंतर पण त्यांचा तो आनंद असतो आणि ते मला मेसेज करतात, मॅडम आय एम व्हेरी मच हॅपी, अशा पद्धतीने मला खूप आनंद झाला, असा ते मेसेज मला करतात. कारण त्यांना पहिल्या दिवशी जाणवलेलं असतं की मला इंग्लिश बोलता येतं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. दुसरा मोठा बदल म्हणजे सुरुवातीला जी व्यक्ती 5 मिनिटं सुद्धा सलग बोलू शकत नव्हती, ती कोर्सच्या शेवटी एक सलग 45 मिनिटं बोलते. 45 मिनिटं एक सलग बोलते. हा काही थोडा वेळ नाही आहे, तो बदल आहे. खूप मोठं असं परिवर्तन त्यांच्यामध्ये घडतं आणि हे परिवर्तन प्रत्येक स्टुडंट मध्ये घडतं. ती व्यक्ती रोजच्या रोज बोलते आणि टुवर्ड्स द एंड ऑफ द कोर्स, शेवटच्या वीक मध्ये तर ती 45 मिनिटं सलग बोलते. आता तुम्हीच याच्यावरून सांगा की जी व्यक्ती 2 मिनिटं 5 मिनिटं सुद्धा बोलू शकत नव्हती, ती व्यक्ती 45 मिनिटं बोलू शकत असेल. पण त्या व्यक्तीला मी समजा सांगितलं 1 तासापेक्षा जास्त बोलतं, ती 1 तासापेक्षा सुद्धा जास्त बोलेल. इतकं मोठं ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये घडतं. आणि मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठा पुरावा नॅचरल मेथडचा कोणता असूच शकत नाही. नॅचरल मेथड विद्यार्थ्यांना काही वेगळं आणि नवीन इंग्लिश देत नाही हो. त्यांना त्यांच्या मनामध्ये जो आधीपासून जे काही असतं इंग्लिश विषयी ते बाहेर काढतं. विद्यार्थ्यांच्याकडे वर्ड्स असतात, बेसिक ग्रामर असते, पण त्यांना ती वापरायची सवय नसते, कसं वापरायचं माहित नसतं. नॅचरल मेथड ती सवय तयार करते. म्हणूनच आमचा विद्यार्थी विचार करत बसत नाही, तर तो बोलायला लागतो. आणखीन एक गोष्ट मी नेहमी पाहते ती म्हणजे पहिल्या सेशन मध्ये माझ्याकडे विद्यार्थी उत्तर शोधत असतो, पण काही दिवसांनी तो स्वतः विचार करून इंग्लिश मध्ये उत्तर देतो. त्याची थिंकिंग प्रोसेस वाढते, त्याचा मेंदू त्या पद्धतीने काम करायला लागतो. काही मनाने तो मला प्रश्न विचारायला लागतो. हा बदल फक्त भाषेचा नाहीये, हा बदल त्यांच्या आत्मविश्वासाचा आहे, हा बदल त्यांच्या पर्सनॅलिटीचा आहे. मी एका विद्यार्थ्याचा फीडबॅक रेकॉर्ड केला, त्यावेळी त्यांनी एक अनुभव सांगितला की त्यांना मी जेव्हा ग्रुप डिस्कशन साठी एक टॉपिक दिला होता की मोबाईल ऍडिक्शन इन चिल्ड्रन, तर त्यांनी काय केलं की सर ज्यावेळी त्या टॉपिकचा त्यांनी अभ्यास केला त्यावेळेला त्यांना लहान 2 मुली होत्या, त्यांनी घरामध्ये बैठक बोलवली आणि मोबाईल ऍडिक्शनमुळे काय काय होतं मुलांच्यावरती हे सगळ्यांना समजून सांगून मोबाईलचं लिमिटेशन जे काय आहे ते लिमिटेशन ठेवलं. आणि हा पण एक मोठा बदल आहे असं मला वाटतं की कारण फक्त आपण इंग्लिश बोलण्यामधला बदल घडवत नाही, तर त्यांच्या रिअल लाईफ मध्ये पण खूप मोठे बदल घडतं. आणि हा अनुभव जो काय आहे तो त्यांच्या फीडबॅक मध्ये रेकॉर्ड केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. हा त्यांच्यामध्ये मोठा बदल आहे. माझ्याकडे 69 इयर्सच्या एक लेडीज होत्या. खरं तर या वयामध्ये करायचं काय, वेळ जात नसतो, पण त्या बऱ्याच वेळा त्यांना अब्रॉड जायला लागायचं, त्याच्यामुळे त्या इंग्लिश शिकत होत्या. आणि जेव्हा ग्रुप डिस्कशनचे टॉपिक मी त्यांना द्यायला लागले तर त्या रोज अभ्यास करायच्या. आणि त्या अभ्यास करत असताना हे जे त्यांच्या मुलगीनं आणि त्यांच्या जावयानं बघितलं
त्यावेळेला ते इतके आनंदी झाले की आपली आई काहीतरी करते, काहीतरी वेगळं करते, तिचा वेळ चांगल्या पद्धतीने जातोय, ती एंगेज राहते. आणि त्यांच्या मुलगीनं आणि त्यांच्या जावाईनं त्यांना सल्ला दिला की तुम्ही हे जे करताय ते कंटिन्यू ठेवा, असं त्यांनी सल्ला दिला की इतके ते सॅटिस्फाईड होते. हा हा पण एक खूप मोठा बदल आहे असं मला वाटतं. कारण आपण जे नॅचरल मेथड मध्ये जे शिकवतो, जे काही बोलायला लावतो आणि जेव्हा आपण ग्रुप डिस्कशनचे टॉपिक देतो ते रिअल लाईफशी रिलेटेड असतात. त्याच्यातून कितीतरी वेळा कितीतरी गोष्टी विद्यार्थी नव्याने शिकतो. जसं माझ्या एका विद्यार्थिनीने सांगितलं की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फ्रॉड हा ज्यावेळी तिला टॉपिक दिला त्यावेळेला त्या फ्रॉड विषयी अशा काही प्रकारचे फ्रॉड येतात ते तिला माहितीच नव्हतं. तर त्या फ्रॉड विषयी तिला कळालं की अशा पद्धतीचे फ्रॉड्स होऊ शकतात. हा पण एक मोठा बदल आहे. त्यांचा ऍटिट्यूड बदलतो, त्यांचे विचार करण्याची क्षमता बदलते, ते वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतात, ते आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागतात. इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस तर होतेच, पण त्यांच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो, त्यांच्यामध्ये एक वेगळा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसतो. आणि हे खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि हा बदल त्यांच्यामध्ये घडतो आणि ते रिअली ते अनुभवतात आणि ते मला सांगतात की मॅडम हे घडलंय माझ्या बाबतीमध्ये. आणि मला वाटतंय त्यांच्या आत्मविश्वासामध्ये, त्यांच्या पर्सनॅलिटी मध्ये झालेल्या बदलाची पोचपावती आहे असं म्हणायला हरकत नाही. आज मला एक गोष्ट मनापासून जाणवली की जो विद्यार्थी नॅचरल मेथडने इंग्रजी बोलायला शिकतो त्या विद्यार्थ्याचा आपल्या जीवनाकडे पाहण्याचा, आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा, आपल्या जगाकडे पाहण्याचा पूर्णपणे दृष्टिकोनच बदलून जातो. आणि तो बदल फक्त नॅचरल मेथडनेच होतो. कारण नॅचरल मेथड फक्त आपल्याला बोलायला शिकवत नाही, तर आपलं व्यक्तिमत्व बदलायला आणि आत्मविश्वास वाढवायला, त्यासोबतच संधीची नवी दारं खुली करण्यासाठी सुद्धा मदत करतो. मॅडम, आज आपण नॅचरल मेथड बद्दल खूप चर्चा केली. नॅचरल मेथड म्हणजे काय, ती कशी वापरली जाते, नॅचरल मेथडचा योग्य वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोणता मोठा बदल होतो, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. मॅडम, मी शेवटचा एक तुम्हाला प्रश्न विचारतो. तो प्रश्न म्हणजे जे आपले व्ह्यूअर आहेत, जे आपला पॉडकास्ट पाहत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी नॅचरल मेथड बद्दल तुम्ही सर्वात महत्वाचा सल्ला काय द्या? मी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगू इच्छिते, इंग्लिश शिकण्यासाठी नवीन सुरुवात करू नका, योग्य सुरुवात करा. कारण अनेक लोक वर्षानुवर्ष मेहनत करतात पण ती योग्य दिशेने करत नाहीत. योग्य दिशेने जर तुमची मेहनत नसेल तर ती मेहनत तुम्हाला थकवते किंवा ती प्रॅक्टिस तुम्हाला थकवते, ती तुम्हाला पुढे नेतच नाही. आज या पॉडकास्ट म्हणून तुम्हाला जर एक गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती कोणती असेल, तर ती ही आहे की इंग्लिश ही अभ्यासाची गोष्ट नाहीये, ती वापरण्याची गोष्ट आहे. ज्या दिवशी तुम्ही इंग्लिश वापरायला सुरुवात कराल त्या दिवशी तुमचं इंग्लिश स्पीकिंग शिकणं हे खऱ्या अर्थाने सुरू होईल. आणि कृपया इंग्लिश परफेक्ट बोलण्याची वाट पाहू नका. परफेक्ट न बोलणारे लोक फ्लुएंट झाले, त्याच्या आधी त्यांनी हजारो चुका केल्या आणि त्यातून ते परफेक्ट झाले. ते चुका टाळून कोणतीही भाषा शिकलेले नाही आहेत, ते चुका करत, दुरुस्त्या समजून घेत फ्लुएंट झालेले आहेत. नॅचरल मेथड एकच गोष्ट तुम्हाला शिकवते, इंग्लिश लक्षात ठेवू नका, इंग्लिश वापरायला सुरुवात करा. रोज थोडं ऐका, रोज थोडं बोला, स्वतःशी बोला, आरशासमोर बोला. तुमच्या दिवसभरामध्ये तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटी केल्या त्या इंग्लिश मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला 2 मिनिटं होतील, नंतर 5 मिनिटं करा, 10 मिनिटं बोला. आणि एक दिवस तुम्हालाच असं जाणवेल की मी आता विचार न करता इंग्लिश बोलतो. आणि शेवटी मी प्रत्येक इंग्लिश लर्नरला एक प्रश्न विचारू इच्छिते की जर तुम्ही इंग्लिश लर्निंग सुरू केली, इंग्लिश स्पीकिंग शिकायला सुरू केलं, तर आजपासून 1 वर्षानंतर तुम्हाला स्वतःबद्दल काय म्हणायचं आहे? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी अजून इंग्लिश शिकतोय, का मी कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलतोय? यातलं कुठलं वाक्य तुम्हाला चूज करायचं आहे? तुम्ही अजून वर्ष केलं तरी अजून शिकत असाल तर मात्र काहीतरी तुमचं चुकतंय. पण तुम्ही 1 वर्षानंतर असं म्हणत असाल की आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली असं म्हणत असाल तर मात्र सगळं काही बरोबर आहे. हा निर्णय आता तुम्ही घेणार आहात. जर तुम्ही खरोखर इंग्लिश बोलण्याचा निर्णय घेतला असेल तर सगळ्यात पहिला स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण आजच्या पॉडकास्ट मधून सातत्य ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्या पॉडकास्टचा सार आहे ते म्हणजे बोलायला सुरुवात करा. मॅडम, तुमचं मनापासून धन्यवाद. कारण फ्लुएन्सी ही गिफ्ट नाही आहे, ही डेली प्रॅक्टिस आहे. फ्लुएन्सी साठी कुठलंही टॅलेंट लागत नाही. फ्लुएन्सी मध्ये कुठलाही जन्मजात टॅलेंट त्यांना नसतं,
ते टॅलेंट आत्मसात केलेलं असतं, ती फ्लुएन्सी अचीव्ह केलेली असते त्यांनी. योग्य मेथड निवडा. नॅचरल मेथड मध्ये आज आपण खूप काही शिकलो आहे. नॅचरल मेथड म्हणजे काय, त्याचा वापर कसा होतो, पारंपरिक मेथड आणि नॅचरल मेथड मधील फरक काय आहे, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त बदल कोणत्या मेथडने होतो, अशा सर्व गोष्टीवरती आज आपण पॉडकास्ट मध्ये चर्चा केलेली आहे. तर मला वाटतं की हा पॉडकास्ट प्रत्येकासाठी उपयोगी आहे. त्यामुळं हा पॉडकास्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून पहा, कारण आज तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं याच पॉडकास्ट मध्ये मिळणार आहेत. आणि त्यासोबतच तुम्हाला जर इंग्लिश एक्सेल अकॅडमी सोबत पर्सनल ट्रेनिंग घ्यायचं असेल तर मॅडमनी सांगितलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. आम्ही हा नंबर डिस्क्रिप्शन मध्येही देत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी देखील देत आहे. आणि हा जो आजचा पॉडकास्ट आहे तो जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर हा पॉडकास्ट तुम्ही इतरही काही लोकांना शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळं अनेक जणांचा फायदा होईल आणि त्याची लाईफ चेंज करण्यासाठी हा पॉडकास्ट उपयोगी पडेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.